लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड तालुक्यातील पिशोरगाव गणेशोत्सवाच्या उत्साहाने नटले आहे। आकर्षक सजावट, रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात गावातील सर्व मंडळे सहभागी झाली आहेत। यामध्ये कर्मयोग गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सलग 10 दिवस अन्नदानाची परंपरा जपली असून हजारो महिला व नागरिक प्रसादाचा लाभ घेत आहेत। मंडळाच्या शिस्तीबरोबरच मुलींच्या लेझिम पथक, टाळमृदुंगाच्या तालावर गायली जाणारी भक्तिगीते आणि भारुडांच्या माध्यमातून समाज जागृती घडवली जाते। या उपक्रमामुळे कर्मयोग गणेश मंडळाला पिशोर पोलीस स्टेशनच्या वतीने तब्बल 11 वेळा प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे। कार्यक्रमाला प्राध्यापक मनोज मोकासे, सामाजिक कार्यकर्ते राजू दगडू मोकासे, अध्यक्ष शिवाजी मिस्त्री यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते। वैकुंठवासी श्री बुडाजी मिस्त्री यांनी ह्या कर्मयोग गणेश मंडळाची स्थापना केली आहे। आता स्थापना केव्हा झाली, काय झाली, कशी झाली, आपला सविस्तर शिवाजी मिस्त्री सांगतील। आता बोला। मी कर्मयोग गणेश मंडळाचा अध्यक्ष शिवाजी चंद्रभान मोकासे। कर्मयोग गणेश मंडळ आम्ही 1987 स्थापन केलं। 1987 पासून आम्ही कमीत कमी 15 वर्षे देखावे सादर केले। देखाव्यातून आम्हाला पोलीस स्टेशन मार्फत 11 नंबर 1चे पारितोषिक भेटलेले। त्यानंतर आम्ही 1998 पासून दिंडी रूपाने विसर्जन करतो आणि दररोज हरिपाठ, सकाळी काकडा आणि हरिपाठ झाल्यानंतर संत भोजनाचा कार्यक्रम असतो आणि शेवटचे 5 दिवस आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम करतो। अशा प्रकारे आमची ही सेवा चालू आहे। आम्ही 1998 पासून सत्य भोजनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे, आतापर्यंत अखंडित चालू आहे। कर्मयोग गणेश मंडळ पिशोर शेतीपूर या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी मंडळाचे उपस्थित आहेत। गावचे सामाजिक कार्यकर्ते, एकनाथजी सपकाळ ज्यांनी आजच अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या गणेश मंडळाच्या माध्यमातून 10 दिवस पिशोर गावचे अन्नदाते दररोज अन्नदान करत आहे। एवढंच नाही, या गणेश मंडळाला आतापर्यंत पिशोर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून 11 पारितोषिके प्रथम क्रमांकाची मिळालेली आहे। हे पारितोषिके फक्त डेकोरेशनच्या आधारावर नाही, तर गणेश मूर्ती ज्यावेळेस विसर्जित होत असते त्यावेळेस या गावातील 50-60 गणेश मंडळं शिस्तीनं आपला गणपती विसर्जित करत असतात। परंतु कर्मयोग गणेश मंडळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक रूढी परंपरेच्या संस्कृतीच्या माध्यमातून भक्तगणाच्या मनातून ज्या पद्धतीने गणपतीची मूर्ती विसर्जित होत असते, टाळ्याच्या मृदंगाच्या आवाजामध्ये, भक्तगीताच्या गायनामध्ये गणेश मूर्ती या कर्मयोग गणेश मंडळाची गणेश मूर्ती विसर्जित होत असते। ही परंपरा त्यांनी 1987 पासून अद्यापर्यंत चालू ठेवलेली आहे। पुढे देखील त्यांच्या हातून असंच कार्य या गणपतीच्या माध्यमातून हो, सामाजिक कार्य घडो या शुभेच्छा देतो आणि सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून या कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद। श्री बुडाजी मिस्त्री यांच्या कल्पनेतून, संकल्पनेतून या कर्मयोग गणेश मंडळाची स्थापना झाली। कर्मयोग गणेश मंडळ हे त्यांनी जे नाव ठेवलं आहे, हे त्यांच्या कर्मातून त्यांनी नाव ठेवलं आहे। तसं जर पाहिलं तर कर्मयोग गणेश मंडळ जे आहे, ह्या मंडळाचे सभासद आहे, सर्व सभासद मोलमजुरी करणारे आणि कारागीर मिस्त्री लोक आहेत। आणि
यांनी हे मंडळ 1987 साली स्थापन केलं. त्या दिवशीपासून आजपर्यंत या मंडळातर्फे दररोज संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतो आणि प्रत्येक जण या जेवणाचा एक कार्यक्रम आयोजित करत असतो. तर पूर्वी हे गणेश मंडळ समोरच्या जागेत बसवतं. नंतर ह्या वर्षी या मंडळाने स्वतःची जागा विकत घेतली स्वखर्चातून सर्व सभासदांनी आणि त्या जागेवर आज गणेश मंडळाची स्थापना केली आहे. हा जो गणेश सप्ताह आहे, हा गणेश सप्ताह फार म्हणजे खरं तर धार्मिक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी टाळ, मृदुंग, भजन, कीर्तन आणि सर्व असे कार्यक्रम ठेवतात की ज्याने म्हणून देव जागृत होतो. तर प्रत्येक दिवशीचा हा जो कार्यक्रम झाल्यानंतर आज शांताई सपकाळ व वालुबा सपकाळ यांच्या सन्मानार्थ एकनाथ भाऊ सपकाळ, सुरेश मिस्त्री यांनी हा अन्नदानाचा कार्यक्रम केला आहे. आज त्यांच्याकडून या मंडळाच्या वतीनं अन्नदान केले जाते. दररोज प्रत्येक जण या मंडळात सभासद या अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो. हा सप्ताहामध्ये 15 वर्षापासून मंडळाला पारितोषिक भेटलं आहे. हे जे पारितोषिक आहे, हे पारितोषिक मंडळाला शांततेचं पारितोषिक आहे. कारण सर्वात अगोदर या मंडळाचं विसर्जन होतं आणि विसर्जन झाल्यानंतर याला शांततेने गणपतीची मिरवणूक होते आणि मिरवणूक टाळ मृदंगामध्ये आणि मुलींच्या पावली खेळत ही मिरवणूक साजरी केली जाते. आणि त्यामुळं या मंडळाला जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर बरेचसे असे पारितोषिक भेटलेले आहे. त्यामध्ये किशोरमध्ये 11 पारितोषिक भेटणारा हा पहिला कर्मयोग गणेश मंडळ आहे. आणि ह्या मंडळाला दररोज प्रत्येक जण मान्यवर आरतीसाठी येतो आणि आरती करून इथं जातो आणि तो त्याचे गेल्यानंतर तो समाधान व्यक्त करतो आणि तो म्हणतो की पहिल्यांदा मी देवाची सेवा केली असं त्याला त्याच्या मनोमन वाटते. म्हणून या कर्मयोग गणेश मंडळाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे हे धार्मिक उत्सव म्हणून हा साजरा करतात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.